उरुळी कांचन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 328/2025 BNS कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता ते 19 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान मौजे पेठ गावच्या हद्दीत थेऊर ते पेठ रोड लगत मसोबा मंदिराजवळील शेतात तालुका हवेली जिल्हा पुणे येथे संपत तुकाराम चौधरी वय 48 वर्ष राहणार वडाची वाडी पेठ यांचा अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी हत्याराने मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी फिर्यादी यश संपत चौधरी यांच्या तक्रारीवरून दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेची एकूण 2 स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती। तपासादरम्यान संशयित आरोपी स्वप्नील शिवाजी चौधरी आणि आदेश रेवलनाथ चौधरी यांचा मध्य प्रदेश, उज्जैन आणि सोलापूर येथे शोध घेण्यात येत होता। तांत्रिक तपासाच्या आधारे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे 29 डिसेंबर रोजी आरोपी हे सोलापूर येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतलं। तपासात असे निष्पन्न झाले की मयत इसम आणि आरोपी स्वप्नील शिवाजी चौधरी यांच्यात यापूर्वी वैयक्तिक वादातून गुन्हे दाखल झाले होते आणि त्या वादातून सदरचा गुन्हा आरोपितांनी संगनमताने केला। सदर बाबींच्या अनुषंगाने गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपीस न्यायालयामध्ये हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक सखोल तपास करण्यात येतोय। सदर कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री गणेश बिरादार, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग श्री बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक श्री सचिन वांगडे, उरुळी कांचन पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिद्ध पाटील, पोलीस हवालदार योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, राजू मोमीन, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश भोसले, सुनील सस्ते, पोलीस हवालदार प्रवीण चौधर, अजित काळे, निलेश जाधव, सचिन जगताप, विशाल रासकर, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार, पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन माने, अमोल राऊत, सुमित वाघ, उरुळी कांचन पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण कांबळे हे करीत आहेत। रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कदम, उरुळी कांचन। रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएस चे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।